हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 11 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, ऊर्जा आणि शौर्याचं लग्न तर झालंय. ऊर्जा ही शौर्याच्या घरीसुद्धा राहायला आली, परंतु आता ऊर्जाने घराबाहेर जाऊ नये, ऊर्जाने पद्माची केस लढू नये यासाठी हर्षवर्धन आणि विजयाची कटकारस्थानं सुरू झाली आहेत. आणि घरातल्या विविध चालीरीतींचा बहाणा करून विजया ऊर्जाला काही घराबाहेर जाऊ देत नाहीये. मग ऊर्जा पद्माची केस लढू शकेल की नाही हे सुद्धा आता अवघड दिसतंय. तर दुसरीकडे शौर्य मात्र आपल्या आईवडिलांवर फुल खुश आहे. आपल्या आईवडिलांनी माझ्या लग्नाला मान्यता दिली, ऊर्जाला सून म्हणून स्वीकारलं असा त्याचा समज झालाय आणि तो ऊर्जाबरोबर मस्त रोमांस करण्याचा प्रयत्न करतोय. ऊर्जा मात्र लाजतीये आणि विजया ही ऊर्जाला सासूरवास करतीये, प्रत्येक गोष्टीत टोमणा देतीये, त्रास देण्याचा प्रयत्न करतीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आदित्य शौर्यला म्हणतो, शौर्य लवकर तयार हो, आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि शिर्केंच्या केसचं हिअरिंग जवळ आलंय. तर शौर्य म्हणतो, हो, पद्माच्या केसचं हिअरिंग जवळ आलंय, ऊर्जाला सुद्धा कोर्टात जायचं असेल ना. आदित्य म्हणतो, हो, ही गोष्ट खरी आहे, परंतु आता एकाच घरात दोन रायव्हल वकील आहेत, सगळं खूपच कॉम्प्लिकेटेड होणार आहे. शौर्य म्हणतो, कॉम्प्लिकेटेड तर होईल, पण मी ऊर्जाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आदित्य विचारतो, पण तू कोणाची साथ देणार आहे, बाबांची की ऊर्जाची? तर शौर्य सांगतो, ऑफकोर्स ऊर्जाची, कारण तो विक्रांत गुन्हेगार आहे, त्यानेच पद्माचा विनयभंग केलाय. आदित्य विचारतो, पण तुला हे कसं माहीत, काही पुरावा आहे का? शौर्य सांगतो, आहे पुरावा. आदित्य विचारतो, कोणता? शौर्य म्हणतो, नाही दादा, तू जहागीरदार असोसिएटचा चीफ असोसिएट लॉयर आहे आणि मी तुला याबद्दल नाही सांगू शकत, तुला ते कोर्टात कळेल. आदित्य म्हणतो, पण शौर्य त्याला समजावून सांगतो, दादा तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल, ऊर्जा सत्याच्या बाजूने लढतीये म्हणून मी तिची साथ देतोय. आदित्य शौर्यला समजावून सांगतो, पण एक लक्षात ठेव, या केसचे पडसाद फक्त या घरावर नाही तर तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा होणार आहेत, तुला हे सगळं सांभाळून घ्यावंच लागेल. शौर्यला सुद्धा टेन्शन येतं की आता या केसमुळे आणखीन काय काय घडणार आहे. इकडे दिव्या आणि ऊर्जा एका रूममध्ये असतात आणि दिव्या आता विजयाने दिलेला नेकलेस हारसुद्धा पाहत असते आणि ऊर्जाच्या गळ्यात असलेला पूर्वाचा हारसुद्धा पाहते आणि विचारते, हा हार तुला आईने दिलाय का? आता आपण दोघी एकाच घरात आहो ना, मग आपण दोघीसुद्धा हा हार वापरूया. असं म्हणून ती ऊर्जाच्या गळ्यातून हा नेकलेस घेऊ लागते. तर ऊर्जा तिला ठणकावून सांगते, नाही, हा नेकलेस मी तुला देणार नाही, कारण हा आईने मला दिलाय आणि याचं महत्त्वसुद्धा मला सांगितलंय. दिव्याला खूप राग येतो. दिव्या चिडून म्हणते, याचा अर्थ तुला सुद्धा दागिन्यांची हाव आहे, फक्त तू तोंडावर गोड गोड बोलतेस की नाही नाही, मला दागिने आवडत नाही, मला पैसा नकोय, मला काही नकोय, मोठं घर नकोय, हे सगळं नाटकच आहे की नाही तुझं? तर ऊर्जा म्हणते, हो, माझं हे सगळं नाटकच आहे, पण तुला ते नाही कळायचं, कारण ज्याला दागिन्यांची, पैशांची, संपत्तीची हाव आहे ना, त्याला या दागिन्यांमागे आईचे काय इमोशन्स आहेत, तिच्या काय भावना आहेत हे कधीच कळणार नाही आणि तुला तर कळणारच नाही. दिव्याला खूप राग येतो. ऊर्जा तिला समजावून सांगते, हा नेकलेस सोडून तुला जे काही हवं असेल ते तू घेऊ शकतेस, माझे सगळे दागिने तुझेच आहेत. दिव्याला खूप आनंद होतो. दिव्या लगेच तिचे बाकीचे दागिने पाहते, अरे वा, हे किती छान आहे ना, आणि हा नेकलेस, आणि तुला हा नेकलेस मिळाला, आता तुझ्या लग्नात इतकी भांडणं झाली, इतके वाद झाले, तरीसुद्धा आईने तुला हा नेकलेस दिला, घरचा दागिना दिला, पण माझ्या लग्नात असं काहीच झालं नाही. आईने तुला किती साड्या दिल्या, पण मला साड्या पण मिळाल्या नाही, दागिने पण मिळाले नाही. ऊर्जा विचारते, पण तू तर सांगायचीस की या घरात तू महाराणीसारखी राहतेस, तुला खूप मान आहे, या घरात तुझ्याशिवाय पान हलत नाही, आणि तू असं का सांगतेस? दिव्याला मोठा धक्काच बसतो. दिव्या म्हणते, अरे रे, मी तर तुझी चेष्टा करत होते, या घरात खरंच महाराणीसारखा माझा मान आहे. ऊर्जाला समजतं की दिव्याला घरात काडीची किंमत नाही आहे. ऊर्जा तिला समजावून सांगते, तुला माझ्याकडून जे हवं असेल ना ते सगळं घे, आपण दोघी या गोष्टी वापरू, माझी काही हरकत नाही आहे. त्यामुळे दिव्याला खूप आनंद होतो. दिव्या ऊर्जाचे दागिने आणि साड्या नेऊ लागते. तेवढ्यात कुमुदिनी आजी तेथे पोहोचते आणि दिव्याला ठणकावून सांगते, दिव्या, ऊर्जा कितीही म्हणाली तरी ऊर्जाच्या दागिन्यांवर आणि साड्यांवर तुझा हक्क नाहीये. असं म्हणून ती दिव्याच्या हातातून हा दागिन्याचा सेट घेते आणि ऊर्जाच्या हातात देऊन टाकते.
दिव्याला खूप राग येतो आणि ती म्हणते, मला गरज पण नाहीये, मला अशा साड्या लागत पण नाही, त्यामुळे मी घेणार पण नाही. आणि ऊर्जा, समोर वॉशरूम आहे, तेथे जा, फ्रेश हो आणि तुझे कपडे ना या कपाटात, सॉरी, कपाटात जागा नाहीये, कारण हे संपूर्ण कपाट माझ्या कपड्यांनी भरलंय. तुझे जे कपडे आहेत ना ते तुझ्या बॅगमध्येच ठेव. तसंही फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे, त्यानंतर तर तुला शौर्यच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे. आजीला खूप राग येतो आणि मग दिव्या जाणून बुजून ऊर्जावर प्रेम करते, तिचे लाड करते. शेवटी माझी धाकटी बहीण आता माझी धाकटी जाऊ बनली, आम्ही येथे सुखाने राहूया. पण ऊर्जाला हे समजलेलं असतं. ऊर्जा म्हणते, हो हो, खूप सुखाने राहूया. आणि कुमुदिनी आजी दिव्याला तेथून सामान घेऊन पाठवून देते आणि ऊर्जाला समजावून सांगते, ऊर्जा, आता तू या घरची सून आहेस आणि तुला हा जो दागिना मिळाला आहे, या ज्या साड्या मिळाल्या आहेत ना, हा तुझा हक्क आहे. त्यामुळे खरंच मला आनंद झाला आहे. मी तुझ्या आईला वचन दिलं होतं की मी तुझा गृहप्रवेश सर्व चालीरीतींप्रमाणे करून घेईल आणि आज मी ते केलं आहे. मी माझं वचन पूर्ण केलं म्हणून मी खूप खुश आहे. ऊर्जाही खुश होते आणि आजी तिला जवळ घेते. या दोघी खूप खुश होतात. आजी आणि नातसुनेतलं प्रेम खरंच खूप भारी आहे. दुसरीकडे हर्षवर्धन कोर्टात जाण्याची तयारी करत असतो. विजया त्याला काळा कोट घालून देते आणि कसला तरी विचार करत असते. हर्षवर्धन तिच्याकडे पाहतो आणि विचारतो, विजया, तुझ्या मनात काय सुरू आहे? विजया विचारते, कशाबद्दल? तर हर्षवर्धन म्हणतो, ऊर्जाची ओटी भरताना तुला काही खरोखर चक्कर आली नव्हती, ते सगळं नाटक होतं ना? तर विजया म्हणते, हो, ते सगळं नाटकच होतं. हर्षवर्धन विचारतो, पण तू असं का केलं? विजया चिडून विचारते, का केलं म्हणजे? तुम्हाला ओटी भरण्याचा अर्थ समजतो का? हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. विजया, आपलं ठरलंय ना, आपण सगळं करायचं आहे आणि ऊर्जाचा असा विश्वास बसला पाहिजे की आपण तिला सून म्हणून स्वीकारलंय. मग तू असं का केलंस? तर विजया हर्षवर्धनला ठणकावून सांगते, मी नाटक करतीये, तुमच्या मनासारखं मी सगळं केलं. मी तिला ओवाळलं, तिचं औक्षण केलं, तिचा घरात गृहप्रवेश करून घेतला, पण मी तिची ओटी भरू शकत नाही. कारण ओटी भरण्याचा अर्थ होतो की मी तिला परवानगी देतीये की माझ्या मुलाबरोबर संसार कर आणि ही परवानगी मी तिला कधीच देणार नाही. मी तिला सून म्हणून कधीच स्वीकार करणार नाही, माझ्या शौर्याची बायको म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, मी तुला सांगतोय, असं करू नकोस. जर त्या ऊर्जाला संशय आला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मला माहिती आहे, ती ऊर्जा खूप चलाक आहे, हुशार आहे, तिला संशयाला वेळ लागणार नाही आणि मग आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तू माझ्यावर विश्वास ठेव, फक्त 10 दिवसात मी त्या ऊर्जाला घराबाहेर काढेल. तर विजया म्हणते, तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून तर हा दिवस मला पाहावा लागला. काय झालं माझ्या मुलाचं? या जगामध्ये त्याला फक्त ऊर्जाच भेटावी का, जिच्याशी त्याने लग्न केलंय? अहो, तुम्हाला माहिती आहे, मी एवढी वाईट नाहीये, मी कोणाला त्रास देत नाही. त्याच मुलीला अनोळखी असताना मी आपल्या घरी घेऊन आले होते, तिच्यासाठी सगळं काही केलं मी, पण त्याच मुलीने आज माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं. जेव्हा शौर्य आणि ती एकमेकांबरोबर उभे राहतात ना, तेव्हा त्यांना एकत्र पाहून मला खूप वाईट वाटतं. माझी दोन्ही सोन्यासारखी मुलं, त्यांच्या लग्नासाठी मी किती स्वप्न पाहिली होती, माझ्या सुनांसाठी किती स्वप्न पाहिली होती. मी त्यांच्यासाठी हे करेल ते करेल, पण या दोन्ही शिंदे बहिणींनी माझी सगळी स्वप्न बेचिराग केली आहेत. माझ्या दोन्ही सोन्यासारख्या मुलांना माझ्यापासून दूर केलंय, माझ्यापासून तोडलंय. हे सगळं म्हणता म्हणता विजया ढसाढसा रडू लागते. हर्षवर्धनला सुद्धा वाईट वाटतं. हर्षवर्धन विजयाला समजावून सांगतो, विजया, मला तुझा उद्वेग कळतोय, तुझा त्रास कळतोय, परंतु स्वतःला इतकं जाळून घेऊ नकोस, स्वतःला त्रास देऊ नकोस. विजया म्हणते, अजून तर काहीच नाहीये. मी त्या ऊर्जा शिंदेसाठी या घरातील प्रत्येक क्षण इतका दुःखद बनवणार आहे ना की या घरात मी का आले याचा तिला त्रास होईल. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, तुला हे सगळं करण्याची गरज नाहीये. तू स्वतःला का जाळून घेतीयेस? हे सगळं आपोआप होणार आहे. जेव्हा मी ही पद्माची केस जिंकेल तेव्हा त्या ऊर्जा शिंदेला या घरातून बाहेर जावंच लागेल. विजया म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा, परंतु जसं मी तुमच्या कोर्टाच्या केसेसबद्दल बोलत नाही ना, तसं मी या घरात काय करणार याबद्दल तुम्ही मला काहीच सांगायचं नाही. विजया खूप चिडते. हर्षवर्धन तिला सांगतो, विजया, तुझा हा जो राग आहे ना, हा जो उद्वेग आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त राग माझ्या मनात आहे. ऊर्जा शिंदे हे नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. मीच होतो जो म्हणाला होतो
की या घरामध्ये मला ऊर्जा शिंदे हे नावसुद्धा ऐकून घ्यायचं नाही आहे. मग मीच या लग्नाला का परवानगी दिली असेल याचा विचार तू कधी केला आहे का? आणि जेव्हा ती ऊर्जा शिंदे आज माझ्या घरात राहतीये, शौर्याची बायको म्हणून या घरात वावरतीये, तेव्हा मला किती त्रास होत असेल याचा विचार तू केला आहे का? पण हे सगळं मी का करतोय? तर माझ्या मुलासाठी. माझा मुलगा या घरात माझ्याबरोबर राहावा यासाठी मी हे सगळं केलं आहे. आणि तुलासुद्धा हे सगळं करावंच लागेल. तुझी कोणतीही चूक यानंतर मी सहन करून घेणार नाही. विजा खूप चिडते आणि इकडे दिव्या रूममध्ये येते तर ऊर्जा तिच्या केसचा अभ्यास करत असते. दिव्या विचारते, तू अभ्यासाला सुद्धा सुरुवात केली का? केसचा स्टडी करतेस का? तर ऊर्जा सांगते, हो, पद्माच्या केसची हिअरिंग जवळ आली आहे. मग हे करावंच लागेल मला. आणि ही माझी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची केस आहे. मी या केसबद्दल खूप सिरियस आहे. दिव्या मनातल्या मनात विचार करते, आली मोठी मॅडम, काय करायचं ते कर, पण तुला अजून या घरातलं वातावरण माहीत नाही आहे, ते तुला लवकरच कळेल. मग तू कशी केस लढते ना ते मी पाहतेच. असा विचार करून दिव्या खुश होते. आणि तेवढ्यात आदित्य तिला कॉल करतो आणि दिव्या म्हणते, अरे ही रूम तुझीच आहे, तुला जेव्हा यायचं तेव्हा ये. ठीक आहे, मी देते तुझे कपडे. असं म्हणून ती कपाट उघडते, आदित्यचे कपडे बाहेर काढत असते. दिव्याला ऊर्जा विचारते, काय झालं? तर ती सांगते, अगं आदित्यला ऑफिसला जायचं आहे ना बाबांबरोबर, तर त्याने कपडे मागितले आहेत. शिर्केंच्या केसबरोबर काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे. हे ऐकून ऊर्जा विचार करत असते. दिव्या तेथून निघून जाते. आता या केसचं काय होईल हाच प्रश्न ऊर्जाला पडतो. आणि मग थोड्या वेळानंतर घरातील सगळेजण मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आणि त्याच वेळेस हर्षवर्धन हा तयार होऊन खाली येतो. आदित्यसुद्धा त्याच्यासमोर असतो. हर्षवर्धन त्याला सांगतो, मला विक्रांतच्या केसच्या सगळ्या डिटेल्स प्रिंटआउटमध्ये पाहिजे आणि भजनशी कॉन्टॅक्ट कर आणि त्याच्याकडून सगळ्या डिटेल्स मागून घे. तेवढ्यात शौर्यसुद्धा रेडी होऊन येतो आणि त्याच्याबरोबरच ऊर्जासुद्धा तयार होऊन येते. ऊर्जासुद्धा कोर्टात जाण्याची तयारी करत असते. हर्षवर्धन ऊर्जाकडे पाहतो, ऊर्जा हर्षवर्धनकडे पाहते. हर्षवर्धनला समजतं की ऊर्जा कोर्टात चालली आहे आणि हर्षवर्धन लगेच विजयाला इशारा करतो. हे सगळं कुमुदिनी आजी पाहत असते. शौर्य हा ऊर्जाला विचारतो, ऊर्जा तुला सुद्धा कोर्टात जायचं आहे ना? ऊर्जा हो म्हणते. ऊर्जा कुमुदिनी आजीजवळ येते आणि विचारते, आजी मी कोर्टात जाऊ शकते ना? तर आजी तिला सांगते, त्यात परवानगी काय मागायची, तू नक्कीच जाऊ शकते. फक्त या घरचा एक नियम आहे, कधीही घराबाहेर जायचं असेल तर घरात सांगून जायचं आणि तू तुझ्या सासूला सांगून जाऊ शकतेस. आणि हा नियम म्हणजे जाच नाही आहे की तू घराबाहेर कोठे चालली आहे हे आम्हाला सांगून जा. हे बंधन नाही आहे, तर हे तुझ्या सेफ्टीसाठी आहे की तू घराबाहेर पडली आहेस तर घरात कोणाला तरी माहीत असायला हवं की तू कोठे गेली. म्हणजे घराबाहेर गेलं काही घडलं, काही त्रास झाला तर आम्हाला तुला मदत करता येईल. त्यासाठी हा नियम बनवला आहे. आणि हा नियम सोडल्यास तुला इतर कोणताही नियम लागू होणार नाही. तू तुझं काम करू शकतेस. त्याबद्दल तुझ्यावर कोणतीही बंधनं लादली जाणार नाहीत. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि आजी ऊर्जाला सांगते, विजया तुझी सासू आहे, तू तिला विचारून तिला सांगून बाहेर जाऊ शकतेस. आणि मग ऊर्जा ही विजयाजवळ येते आणि म्हणते, मला कोर्टात जायचे, मी जाऊ शकते ना? तर विजया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते, नाही, तू नाही जाऊ शकत. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शौर्य हा विजयाला विचारतो, काय झालं मॉम, तू ऊर्जाला बाहेर जाण्यासाठी का नकार देतीयेस? तर विजया विचारते, अरे वा, तू तर आईला जाब विचारायला लागला, तुझ्या बायकोचा एवढा पुळका. शौर्यला काय बोलावं ते कळतच नाही. आजीसुद्धा खूप चिडते आणि विजया म्हणते, ऊर्जा फक्त तुलाच नाही तर शौर्यलासुद्धा बाहेर जाता येणार नाही आहे, कारण तुमच्या हातात काकण बांधलं आहे आणि जोपर्यंत हातात हे काकण बांधलं आहे तोपर्यंत नव्या नवरा नवरीला घराबाहेर जाता येत नाही. असं म्हणून विजया आजीला विचारते, आईसाहेब मी काही चुकीचं बोलत असेल तर सांगा. आजी काहीच बोलत नाही. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी आज घराबाहेर नाही जाणार. माझी जी काही कामं आहेत ती सगळी मी उद्या करेल. विजया म्हणते, करावीच लागतील. मी तुला तेच करायला सांगतेय जे सगळ्या सुनांनी केलं आहे. जहागीरदारांची प्रत्येक सून ही रीत पाळत आली आहे आणि ही रीत तुलासुद्धा पाळावीच लागेल. त्यामुळे हर्षवर्धन खूप खुश होतो की विजयाने रीतीचा बहाणा करून या ऊर्जाला घराबाहेर जाऊ दिलं नाही. आणि दिव्यालासुद्धा आनंद होतो. ऊर्जा मात्र मी घरातून सगळी कामं करेल असा विचार करत असते. आणि त्याच वेळेस इन्स्पेक्टर हुळबुत्ते तिला कॉल करतो. ऊर्जाला प्रश्न पडतो की आता इन्स्पेक्टरला काय सांगायचं
आता पुढे काय करायचं? हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर मात्र आनंद ओसंडून वाहत असतो. त्याला असं वाटतं की आता ऊर्जा काही ही केस लढू शकणार नाही आणि शौर्यला समजतं की लग्न झाल्यानंतर ऊर्जावर खूप सारी बंधनं आली आहेत. पाहता पाहता रात्र होते आणि ऊर्जा ही घरातील देवळामध्ये देवी आईसमोर दिवा लावते आणि प्रार्थना करत असते. आई, तू संपूर्ण जगाची आई आहेस, पण माझी आई आता घरी एकटी आहे. तिची काळजी घे, तिच्यावर लक्ष ठेव. तिला खूप एकटं एकटं वाटत असेल ना, मी आता तिच्याबरोबर नाही आहे. आता तूच तिची साथ दे. असं म्हणून ऊर्जा ही देवी आईकडे आपल्या आईसाठी मागणं मागते आणि मग शौर्यासाठी मागणं मागते. देवी आई, मी शौर्यावर प्रेम केलं. शौर्याच्या प्रेमासाठी मी त्याच्याशी लग्न केलं आणि लग्न करून या घरात आली आहे. परंतु या घरात संसार करणं हे तेवढंही सोपं नाही आहे. मला कळतंय ऊर्जा शिंदे या नावाबद्दल घरातील लोकांमध्ये किती असंतोष आहे, किती राग आहे आणि फक्त शौर्यासाठी त्यांनी मला या घरात स्वीकारलं आहे. पण एक सून म्हणून त्यांनी मला स्वीकारलेलं नाही आहे आणि जोपर्यंत मी या सगळ्यांचा विश्वास, या सगळ्यांचं मन जिंकत नाही, तोपर्यंत शौर्याची बायको म्हणून मी त्याला न्याय देऊ शकत नाही. शौर्य खूप चांगला आहे, हळवा आहे, मनाचा निर्मळ आहे. त्यामुळे त्याला कोण कसं वागतंय ते समजत नाही आहे. पण शौर्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास न देता मला शौर्याला सगळी सुखं द्यायची आहेत. या लग्नात आनंद मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तूच मला मदत कर, अशी प्रार्थनासुद्धा ऊर्जा करते. ऊर्जा बाजूला वळून पाहते तर चक्क शौर्य तिच्याजवळ उभा असतो. शौर्याला पाहून ऊर्जा खूप खुश होते आणि विचारते, तू येथे? तर शौर्य सांगतो, तुला काय वाटलं मी काय देवी आईचं दर्शन घेत नाही? जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आजी आम्हा सगळ्या भावंडांना येथे बसवायची. आमच्याकडून विविध शुभम करोती, मंत्र हे सगळं म्हणून घ्यायची. पण आता मोठे झाल्यावर आम्हाला फक्त हात जोडण्यापुरताच वेळ भेटतो. पण आज याच मंदिरात तुला देवीची प्रार्थना करताना पाहून मला खूप छान वाटलं. ऊर्जा म्हणते, मलासुद्धा खूप प्रसन्न वाटतंय. ऊर्जा आणि शौर्य दोघे जोडीने देवी आईला नमस्कार करतात. पण त्याच वेळेस विजया तेथे येते आणि या दोघांना एकत्र पाहून तिचा चांगला जळफळाट होतो. हे दोघे मागे वळतात तर विजया लगेच चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलते आणि ऊर्जाला विचारते, तू येथे, तू दिवा लावलास का? तर ऊर्जा सांगते, हो, दिवे लागणीची वेळ झाली होती ना, म्हणून मी दिवा लावला. तर विजया चिडून म्हणते, दिवे लागणीची वेळ झाली म्हणूनच मी येथे आले होते. या घरामध्ये नेहमी दिवा मीच लावते. ऊर्जा विचारते, मी दिवा लावला त्यात माझं काही चुकलं का? विजया तिच्याकडे रागारागाने पाहते आणि काही बोलणार इतक्यात तिच्या लक्षात येतं की शौर्य आपल्या मागे उभा आहे आणि शौर्यासमोर मी माझं खरं रूप नाही दाखवू शकत. तर विजया म्हणते, नाही नाही, तू जे काही केलं ना ते अगदी योग्यच केलं. दिवा तू लावला काय आणि मी लावला काय, काही फरक पडत नाही. विजया देवी आईला नमस्कार करते आणि ऊर्जाला विचारते, तुला काही खायचं प्यायचं असेल आवडीनिवडीचं तर मला सांग, मी आता स्वयंपाक करते. तर ऊर्जा म्हणते, नाही, असं काही आवडीचं नाही आहे, उलट मी तुम्हाला येते ना स्वयंपाकात मदत करण्यासाठी. विजया म्हणते, काही गरज नाही आहे, एकदम उद्धटपणे. ऊर्जा आणि शौर्याला मोठा धक्काच बसतो. विजया परत मागे वळून पाहते आणि म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तू नवी नवरी आहे ना, नवी नवरीकडून मी कुठे काम करून घेणार आहे, त्यामुळे तू येऊ नको. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुला मदत करायला नक्की बोलवेल. आणि मग विजया ही शौर्याला सांगते, शौर्य, तुला डॅडने बोलवलं आहे, जा तू. शौर्य तेथून निघून जातो आणि मग विजया ऊर्जाला आपले खरे रंग दाखवते आणि तिला ठणकावून सांगते, यानंतर कधीही काही करताना आधी मला विचारायचं, जास्त उत्साह दाखवायचा नाही, कारण मी या घरची सगळ्यात मोठी सून आहे. जेव्हा आपण देवी आईसमोर दिवा लावतो तेव्हा सकाळ संध्याकाळ गोडाचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि तुला हे माहीत नाही आहे ना, त्यामुळे असं करायचं नाही. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, यानंतर मी असं करणार नाही, तुम्हाला विचारेल. मी तुम्हाला स्वयंपाकात मदत करायला येऊ का? तर विजया चिडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? नाही. तर ऊर्जा म्हणते, तसं नाही, पण तुम्ही एकटीने स्वयंपाक करणार. तर विजया उद्धटपणे म्हणते, हे जहागीरदारांचं घर आहे, येथे नोकर चाकर आहेत कामाला, तुझी गरज नाही आहे. असं म्हणून विजया तेथून निघून जाते. ऊर्जाला समजतं ही बाई तोंडात एक आणि मनात एक आहे, नक्कीच आपल्यापासून काही लपवतीये. त्यामुळे ऊर्जाला टेन्शन येतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्याचं लग्न तर झालं आहे, पण हर्षवर्धनपेक्षा ही विजयाच मोठी व्हिलन झाली आहे आणि ती खूप त्रास देते आहे ऊर्जाला. मग ऊर्जा हा सासुरवास आणखी किती काळ सहन करणार? ऊर्जाची खरी ऊर्जा
या विजयाला दिसली ना तर विजयाचे तारे चमकतील एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही आपल्या रूममध्ये असेल. शौर्य तिला चक्क फोन करून बोलून घेणार आणि दोघे एकत्र बसून जेवण करतील. मग शौर्य ऊर्जाला काही जाऊ देणार नाही. तिचा हात पकडणार, तिला जवळ ओढणार. ऊर्जा शौर्याला समजवण्याचा प्रयत्न करेल. जर आईंनी पाहिलं ना तर त्या खूप ओरडतील, अजून पूजा झालेली नाहीये, हे काय करतोस तू? तर शौर्य म्हणेल, काय करतोस म्हणजे आपलं लग्न झालं आहे आणि मला काही फरक पडत नाही आणि आई काय बोलणार नाही, तू टेन्शन घेऊ नको, आई झोपली असेल. तर ऊर्जा म्हणेल, शौर्य काय बोलतोयस, मी दिव्याच्या रूममध्ये, तू तुझ्या रूममध्ये आदित्य दादांबरोबर, असं करू नकोस, मला जाऊ दे. आणि ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार, पण शौर्य तिला जबरदस्तीने स्वतःच्याजवळ बसवून घेईल, तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. आणि जर याच वेळेस विजय आली तर ऊर्जाचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.